चला मंडळी, महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम नोंदणी जे बांधकाम कामगारांची नोंदणी सुरू आहे आणि बांधकाम कामगार नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार सुरू असून खासगी एजंटचा सुळसुळाट यामध्ये बघायला मिळतोय। कामगारांना हे एजंट्स लुटत असल्याचं समोर आलंय। यात जुन्नर तालुका आघाडीवरती आहे। फक्त ₹1 नोंदणी फी असणाऱ्या या बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेसाठी खासगी एजंट कामगारांकडून 1000 ते 1100 रुपये उकळत आहे। इतकंच नाही तर मोफत देण्यात येणारी भांडीही खासगी एजंट कामगारांकडून 500 ते 1500 रुपयांची मागणी करतायत। ती देण्याकरता आणि नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देतानाही त्यातील निम्म्या रकमेवर हे एजंटच डल्ला मारत असल्याचं बोललं जातं आणि यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा आघाडीवरती आहे। तर ₹1 मध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी जी आहे ती करून घेतली जाते, पण यासाठी हे एजंट जे आहेत ते कामगाराकडनं ₹1000 ते 1500 रुपयांपर्यंतची मागणी करताना दिसत आहे। शिवाय मोफत भांडी या कामगारांना दिली जात आहेत, ती भांडी देण्याच्या संदर्भात देखील पैशांची मागणी केली जाते। मुलांना जी शिष्यवृत्ती दिली जाते शिक्षणाकरता त्यातही अर्ध्या रकमेवरती हे एजंट्स डल्ला मारत असल्याचं कळतंय। त्यामुळे थेट कामगारांपर्यंत या योजना ही जी काही सरकारची घोषणा आहे त्यात हे एजंट एक प्रकारे भ्रष्टाचार करून या सगळ्या योजनेलाच हरताळ फासतायत, या घोषणेलाच हरताळ फासतायत आणि जुन्नर या बाबतीत आघाडीवर असल्याचं कळतंय। म्हणजे ठिकठिकाणी हे अशा पद्धतीचे एजंट जे आहेत ते बांधकाम कामगारांकडून नोंदणी करून घेण्यासाठी, त्यांच्या योजनेतील भांडी त्यांना मिळवून देण्यासाठी किंवा त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी तर करतातच आहेत या सगळ्याच्यात। म्हणजे थेट कामगारांपर्यंत ही योजना पोहोचणं आता कशा पद्धतीने कठीण होऊन बसलेले हे यामधनं कळून येतंय। हे एजंट्स कामगारांची नाडवणूक करतात। जिथे हा कामगार आठवड्याला बांधकाम कामगार म्हणून जर तो काम करत असेल तर आठवड्याकाठी दिवसाचा 300, 400, 500 रुपयाचा रोज या पद्धतीने जरी आपण सगळ्या 7 दिवसांचा पगार लक्षात घेतला तर फार काय त्याला तो पुरणारा नसतो। अशा वेळी या योजनांच्या माध्यमातून खरं तर त्याला आधारच मिळत असतो। प्रत्येक कामगाराची नोंदणी ही सरकारकडे असल्यानंतर ज्या वेगवेगळ्या योजना आहेत मग त्या योजना त्यांना वेगवेगळ्या वस्तू देण्यापासून तर अगदी आरोग्य विमा इथपर्यंत त्या योजनांचा लाभ त्यांना या नोंदणीमुळे होत असतो। पण आता या एजंट्समुळे मात्र आता हे सगळं कठीण होऊन बसलंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्याबरोबर आहेत। सचिन, बांधकाम कामगारांसाठी ₹1 नोंदणी करून घेतली जाते, या योजनेचा लाभ त्यांना मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत, पण हे एजंट्स कशा पद्धतीने या कामगारांना नाडतायत? विशाल, खरं तर याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे। खरं तर ₹1 मध्ये नोंदणी होणं अपेक्षित आहे। गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती तशी माहिती देण्यात आली आहे। मात्र या ठिकाणी एजंट जे आहेत हे या कामगारांकडनं फॉर्म भरून घेताना त्यांच्याकडनं ₹1000 आकारताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत जे काही कामगारांना भांडी असतील, संसर्गोपयोगी वस्तू असतील त्या वस्तूही मोफत दिल्या जातात। मात्र हे एजंट अशा कामगारांकडनं या वस्तू मिळवून देण्यासाठी सुमारे 1000 ते 1500 रुपये आकारतायत। खरं तर प्रत्येक गावाच्या ई सेवा केंद्रामध्ये ही नोंदणी जी आहे, नोंदणी प्रक्रिया ही ई सेवा केंद्रातून होऊ शकते, फक्त ₹1 होऊ शकते। मात्र असं न करता हे एजंट कामगार शोधतात व त्यांचे अनधिकृतरित्या हजारो कामगारांचे कॅम्प घेऊन, मेळावे घेऊन अशा पद्धतीने हे नोंदणी करतात। या नोंदणी करताना त्याच्या कामगारांकडनं ₹1000 उकळले जात आहेत। विशाल, धन्यवाद सचिन या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे अशा पद्धतीने या एजंटची जी साखळी काम करते आणि जी बांधकाम कामगारांना लुटायचं काम करते हे कुठेतरी थांबणं फार आवश्यक ठरणार आहे।